आजचा आपला विषय चक्कर. चक्कर फिरतं, जग गोल गोल फिरायला लागतं. बिन खर्चाचं मेरी गो राऊंडच जणू. पण या चक्करची प्रचंड भीती वाटते बरं का. ज्याला चक्कर येते त्यालाच चक्करच्या भीतीचा धसकाच बसून जातो. चक्कर आल्यानंतर त्याच्याबरोबर होणाऱ्या उलट्या, त्यानंतर येणारी डोकेदुखी, असे अनेक सिम्पटम्स चक्करमध्ये असतात. हे चक्कर का येते, कशामुळे येते? काही जणांना असं वाटतं की सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर येते. पण खरंच यात काही तथ्य आहे का, हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या भागामध्ये. मुळात चक्कर समजून घेण्यासाठी आपल्या शरीराचं टोन, पोश्चर आणि इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन साधण्याचं यंत्र समजून घेऊया. शरीरात संतुलन साधण्यासाठी ज्या प्रमुख यंत्रणा आहेत त्याच्यापैकी एक यंत्रणा म्हणजे कानामधील व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. आपण सुताराकडे जशी लेवल बॉटल बघतो, अशा कानामध्ये 3 वेगवेगळ्या लेवल बॉटल्स असतात. त्या लेवल बॉटलमध्ये असणारं पाणी आणि त्या पाण्यामध्ये असणारे काही कण मेंदूला सातत्यानं आपली जी स्पेस मधली पोझिशन आहे, म्हणजे आपण ज्या 3 डायमेन्शनल लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये जगतोय, त्यात एक्झॅक्ट आपल्या शरीराची पोझिशन काय आहे हे सांगत असतात. आता हेच काम डोळाही देखील करत असतो आणि या सगळ्यावर सेरेबेलम म्हणजे छोटा मेंदू प्रोसेस करतो आणि आपल्या शरीराचं संतुलन सावरत असतो. पण संतुलन सावरण एक कला आहे. सर्कशीमध्ये मुली दोरीवर चालतात किंवा झोपाळ्यावर उड्या मारतात. उद्या हा जर प्रयत्न मी करायला गेलो तर विदूषकापेक्षा माझी अवस्था वाईट होऊन जाईल. याचं कारण ट्रेनिंग. आपण सर्वसामान्य माणसं आणि सर्कशीतल्या मुली यांच्यामध्ये जो फरक असतो तो ट्रेनिंगचा असतो. योग्य ट्रेनिंग तुम्हाला संतुलन सावरायला मदत करतं. पण आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण तोल सावरण्याचं, संतुलन सावरण्याचं ट्रेनिंग घेतोच कुठे? आता तुम्ही म्हणाल, पूर्वी हे ट्रेनिंग होतं का? होतं ना हे ट्रेनिंग पूर्वी. आपली आजी सांगायची, देवासमोर डोळे बंद करून उभा राहा. त्यामुळे देव पावतो का नाही पावतो ते मला माहित नाही, पण यामुळे कान पावतो एवढं मात्र नक्की. कारण हा कानाला संतुलन सावरण्याची संधी देतो आणि कानाचा उपयोग होतो. त्याचबरोबर आजी सांगायची, देवाला प्रदक्षिणा घाल, स्वतःला प्रदक्षिणा घाल. या प्रदक्षिणा देवापेक्षा आपल्या कानासाठी महत्वाच्या होत्या. त्यामुळे कानाचं आरोग्य चांगलं राहत होतं. आपले कान जे आहेत हे लिनियर मोशनला स्टिम्युलेट होत नाहीत, पण अँग्युलर मोशनला स्टिम्युलेट होतात. म्हणून आपण जेव्हा घाटामधून जातो तेव्हा आपल्याला उलट्या होतात, बस घाटात गेली की उलट्या होतात. त्याचबरोबर आपण एसएल वर्ड किंवा जत्रेमध्ये, झुल्यांमध्ये बसतो, जिथे अँग्युलर मोशनमुळे कान स्टिम्युलेट होतो. हा कान मेंदूला जागरूक करतो आणि आपल्याला एक वेगळीच सुखाची जाणीव तयार होते. मात्र जर बसल्या जागी ह्या अँग्युलर मोशनचा अनुभव यायला लागला की त्याला म्हणायची चक्कर. कानातील पाण्यांचं संतुलन बिघडलं की जी चक्कर येते हिला पेरिफेरल टाईप ऑफ व्हर्टिगो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे सेंट्रल टाईप, म्हणजे मेंदूला, खास करून छोट्या मेंदूला जर इजा झाली तर येतो तो सेंट्रल टाईप ऑफ व्हर्टिगो. सेंट्रल टाईप ऑफ व्हर्टिगो हा खरोखरच उपचारांसाठी कठीण असतो. मात्र पेरिफेरल व्हर्टिगोचं प्रमाणही जास्त आहे. सेंट्रल व्हर्टिगोचे रुग्ण मुळातच कमी असतात, पण तो आजार हा सर्वसाधारणपणे असाध्य प्रकारचा असतो. मात्र जे पेरिफेरल व्हर्टिगो असतात यामध्ये मात्र आपल्याला भरपूर काही करता येतं. तर पेरिफेरल व्हर्टिगो मध्ये आपण बरंच काही करू शकतो. मुळामध्ये व्हर्टिगो आल्यानंतर सगळ्यात पहिली काम करायचं म्हणजे घाबरायचं नाही. व्हर्टिगोसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम दिले जातात. या व्यायामांना वेस्टिब्युलर रिपोझिशनिंग एक्झरसाइजेस असं म्हणलं जातं. हे व्यायाम करताना चक्कर येते, किंबहुना ही चक्कर येऊनच शरीर त्याला कॉम्पेन्सेट करतं. त्यामुळे व्यायाम करताना चक्कर येणारच आहे हे गृहीतच धरायचं. फक्त पडून काही फ्रॅक्चर होणार नाही एवढी मात्र काळजी घेतली पाहिजे. तर मुळात हा व्हर्टिगो बरा करण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे. या व्यायामाबरोबर अनेकदा ब आणि ड जीवनसत्वाची कमतरता जर असेल तर ती ब आणि ड जीवनसत्वाची कमतरता भरून काढणंही आवश्यक असतं. तसेच चक्करसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक सुंदर सुंदर औषधं उपलब्ध आहेत. ही पेरिफेरल प्रकारची चक्कर होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे बरी करता येऊ शकते. ह्याच प्रकारातला एक दुसरा आजार आहे, तो थोडासा त्रासदायक आहे. त्या आजाराचं नाव आहे मिनियर्स डिसीज. मिनियर्स डिसीज मध्ये 3 गोष्टी असतात: व्हर्टिगो, डिफनेस आणि टिनिटस. म्हणजे कानात कुई असा रातकड्याचा आवाज येतो, चक्कर येते आणि ऐकण्याची क्षमता कमी कमी होत जाते. हा मिनियर्स डिसीज तसा तुलनेमध्ये अत्यंत त्रासदायक मानला जातो. पण मित्रांनो, अजिबात घाबरू नका. मिनियर्सला सुद्धा होमिओपॅथीमध्ये अनेक सुंदर सुंदर औषधं उपलब्ध आहेत. आमच्या होमिओपॅथिक रेपर्टरी या विषयामध्ये व्हर्टिगो या विषयाला एक डेडिकेटेड सेक्शन आहे. आपली औषधं व्हर्टिगोमध्ये अत्यंत गुणकारी असतात आणि मुळापासून चक्कर बरी करतात. म्हणून ह्या चक्करचं, हे स्पिनिंगचे चक्कर के चक्कर से अगर बाहेर निकलना है तो होमिओपॅथी के चक्कर में पड जाओ. होमिओपॅथिकच्या गोळ्या तुम्हाला चक्करमधून पूर्ण बऱ्या करून तुमच्या जगण्याचा आनंद तुम्हाला परत देऊ शकतात. यातला दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ढकलल्यासारखे वाटणे, म्हणजे डिझीनेस सेन्सेशन. यामध्ये अगदी चक्कर नसते, पण नुसता डिझीनेस किंवा ढकलल्यासारखी सेन्सेशन्स येत असतात. आता ही जी डिझीनेस असतात ही बऱ्याचदा ही वेस्टिब्युलोपॅथी या प्रकारात मोडतात. अतिरिक्त रील बघणारे
मोबाईल प्रेमी किंबहुना मी म्हणून मोबाईल वेडे यांना या प्रकारची चक्करचा खूप प्रमाण दिसून येतो. या केसमध्ये मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर कमी करणे, स्क्रीन टाइम कमी करणे, ब्राईट लाईटकडे न बघणे, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. यालाच आजकाल शास्त्रीय भाषेमध्ये डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईलच्या व्यसनापासून मुक्ती मिळवणं म्हणतात. तर यासाठी प्रथम आपण आमच्या माधव क्लिनिकला भेट द्या, जाणून घ्या की नेमका तुमचा व्हर्टिगो कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याला कोणत्या प्रकारे आपल्याला मॅनेज करता येतं. फक्त ह्या चक्करमधून बाहेर पडायचं असेल तर होमिओपॅथी हा एकच राजमार्ग आहे, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद.